आपल्या स्टुडिओचा हॉल, बेसिन एरिया आणि टॉयलेटचं काम तर तुम्ही पाहिलंत. या अजून 2 छोट्या रूम्स आहेत. इकडेही जिप्सम प्लॅस्टर करून झालंय. आता वळूया किचनकडे. ओट्याचा बेसिक स्ट्रक्चर मी शेअर केला होता. आता त्यावरती बसतंय ग्रॅनाइट. बाकी सगळीकडे म्हणजे खिडक्या, दरवाजांच्या ज्या पट्ट्या आहेत तिथे आपण जैसलमेर ग्रॅनाइट बसवलाय, पण ते थोडं ठिसूळ असतं. डाग लवकर पडतात त्यावर. म्हणून आपण ओट्यासाठी येल्लो क्वार्ट्ज स्टोन स्लॅब मागवले, जे जैसलमेर ग्रॅनाइटपेक्षा जास्त टिकतात. डाग पडत नाहीत यावर आणि 0 मेंटेनन्स असतात. हा आहे किचन सिंक. ब्राऊन कलर ओट्याला कॉम्प्लिमेंट करेल असं वाटल्याने हाच निवडला. त्याचं मेजरमेंट इकडे स्लॅबवर आखलंय. ते कट होऊन मग हा स्लॅब इथे लागेल. इथेच सिंक असेल. सध्या तरी असा काहीसा दिसतोय ओटा. आता एक फेरी वरती मारूया. योगायोगाने रेलिंगचा प्रायमरचा कलर पण येल्लो आहे. वरच्या रूम्सना सिमेंट प्लॅस्टर केव्हाच झालं होतं. रूम्स पण मोठ्या आहेत. छोट्या कंजेस्टेड नाही ठेवलेल्या आपण. उजेड आहे भरपूर, हवेशीर आहेत. समोर ग्रीनरी आहे. सध्या खाली सामान पडलंय पण ते होईल क्लीन. किचनमध्ये जाऊया. किचन पण मोठं आहे छान. वरती छज्जा दिलाय सामान ठेवायला. ओट्याच्या वर खाली लाद्या लावल्यात. लाल ग्राउटिंगमुळे पांढरी लादी उठून दिसतीये. ओटा पण बऱ्यापैकी मोठा आहे. किचन सिंक आहे. ओट्याखाली कंपार्टमेंट्स दिलेत. बाथरूममध्ये पण लाद्या लावल्यात. एक छज्जा इथेही दिलाय. बाथरूम टॉयलेट कंबाईन जरी असलं तरी मोठं आहे. उजेडही भरपूर पडतोय. लादी लावून झाली आहे इथे. नळ अजून लागायचे आहेत. पुढच्या अपडेटसाठी सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करून ठेवा.